मकर राशी, येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मकर राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या स्थितीमध्ये एक अत्यंत रहस्यमय बदल घडत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि भाग्याचा विधाता गुरु यांच्या स्थानांमध्ये होणारी ही अदलाबदल तुमच्यासाठी नेमकी कोणती गुप्त बातमी घेऊन येणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. काही जुन्या गोष्टी अचानक समोर येतील ज्या पाहून तुम्ही थक्क व्हाल. मकर राशी, तुमच्या कुंडलीतील दशम आणि अष्टम भावात ग्रहांची जी चक्राकार हालचाल सुरू आहे ती एक मोठा सस्पेन्स निर्माण करत आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत एकाएकी असा बदल होईल जो कोणालाही सहजासहजी पचणार नाही. एखादी गुप्त शत्रूची चाल किंवा प्रलंबित राहिलेले महत्त्वाचे काम अचानक मार्गी लागेल, पण त्यामागे नक्की कोणाचा हात असेल हा प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला लावेल. मकर राशी, ग्रहांच्या या अजब खेळामुळे तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात एक वेगळीच भीती आणि उत्सुकता दाटून येईल. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशा वेळी प्रवेश करेल जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल, पण त्या व्यक्तीचा खरा हेतू काय आहे हे काळच ठरवेल. गुरुजी सांगतात, ग्रहांची ही अदलाबदल तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार की कोणत्या तरी मोठ्या संकटांची नांदी ठरणार याकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मकर राशी, तुमच्या आर्थिक कुंडलीत आता एक असा भयानक बदल घडत आहे जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकतो. ग्रहांची ही गुंतागुंतीची अदलाबदल एका मोठ्या आर्थिक वादळाचे संकेत देत आहे. ज्या उत्पन्नाच्या स्रोतावर तुम्ही आजवर विश्वास ठेवला होता तिथेच काहीतरी काळबेरं शिजतंय की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होईल. धनस्थानातील हालचाली इतक्या वेगाने होत आहेत की एका रात्रीत तुमचे नशीब पालटू शकते, पण ते चांगल्यासाठी की वाईटासाठी हे गुपित अद्याप गुलदस्त्यातच आहे. मकर राशी, करिअरच्या क्षेत्रात सध्या एक अनाकलनीय शांतता पसरली आहे, पण ही शांतता एखाद्या मोठ्या संकटाची नांदी तर नाही ना. तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकारांची जी अदलाबदल होणार आहे त्यातून तुमच्या विरोधात एखादी गुप्त कारस्थान रचले जाण्याची दाट शक्यता आहे. प्रगतीची दारे उघडत असतानाच अचानक मागे कोणीतरी उभे असल्याची जाणीव तुम्हाला अस्वस्थ करेल. तुमचा एखादा जुना निर्णय किंवा चूक या काळात अशा प्रकारे समोर येईल की ज्यामुळे तुमचे करिअर एका निर्णायक आणि तितक्याच भीतीदायक वळणावर येऊन थांबेल. मकर राशी, ग्रहांच्या या महायुद्धाचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर आणि नोकरीवर अत्यंत अनपेक्षितपणे होणार आहे. असा इशारा देत आहे की ज्या संधीकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते तीच संधी आता तुमच्यासमोर एक मोठे आव्हान बनून उभी राहणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या बदलत्या भूमिकेमुळे तुम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागतील ज्याची भीती तुम्हाला अनेक दिवसांपासून वाटत होती. पैशांच्या व्यवहारात होणारी ही ग्रहांची उलटापालट तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेणार की अचानक खाली पडणार या सस्पेन्सने तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही. मकर राशी, ग्रहांची एक अशी भयानक चाल सुरू झाली आहे जी तुमच्या मनात धडकी भरवेल. तुमच्या राशीतील षष्ठ स्थानाचा स्वामी जेव्हा अष्टम भावात प्रवेश करतो तेव्हा तो काहीतरी गुप्त आणि दीर्घकालीन आजाराचे संकेत देतो. शरीरातील काही जुन्या व्याधी ज्यांना तुम्ही विसरला होतात त्या अचानक डोके वर काढतील. या काळात रक्ताभिसरण किंवा हाडांच्या संदर्भात काहीतरी असे घडेल ज्याचा उलगडा लवकर होणार नाही, त्यामुळे प्रत्येक पावलावर एक भीती दाटून येईल. मकर राशी, सावधगिरी बाळगा, कारण तुमच्या नशिबात अपघाताची एक अशी रेषा तयार होत आहे जी ग्रहांच्या अदलाबदलीमुळे अधिक गडद झाली आहे. प्रवास करताना किंवा वाहन चालवताना तुम्हाला एक विचित्र भास होऊ शकतो जो तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. तुमच्या आसपासची माणसे तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतील, पण ग्रहांच्या मायाजालामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल. ही ग्रहांची स्थिती तुमच्या मानसिक आरोग्यावरही असा वार करेल की तुम्हाला सतत कोणीतरी पाळत ठेवत असल्याचा संशय येईल. मकर राशी, या आठवड्यात आरोग्याबाबत केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला हॉस्पिटलच्या दारापर्यंत नेऊ शकते. ग्रहांची ही गुंतागुंतीची उलटापालट तुमच्या पचन संस्थेवर आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर असा काही परिणाम करेल की अन्नातून विषबाधा किंवा संसर्गाची प्रचंड भीती निर्माण होईल. रात्रीच्या वेळी तुम्हाला जाणवणारी अस्वस्थता ही केवळ थकवा नसून ग्रहांच्या बदलामुळे येणाऱ्या एका मोठ्या संकटाची चाहूल असू शकते. हे रहस्य तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्णपणे शिस्तीत बांधून घेत नाही. मकर राशी, ही अवकाशातील ग्रहांची एक अशी रहस्यमय जुळणी होत आहे जी तुमच्या नशिबाचे चक्र पूर्णपणे फिरवून टाकेल. तुमच्या राशीत बसलेले ग्रह आता आपली स्थानं अशा प्रकारे बदलत आहेत जणू काही एका मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता आहे. शनी आणि मंगळाची होणारी ही अदलाबदल तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स निर्माण करेल
ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक निर्णय घेताना मनात एक अज्ञात भीती वाटत राहील. ग्रहांच्या या हालचाली केवळ राशी परिवर्तन नसून तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी रचलेले एक अजब चक्र आहे. मकर राशी, गुरु आणि राहूच्या स्थानांमध्ये होणारा हा भयानक बदल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलटापालट घडवून आणणार आहे. ग्रहांची ही अदलाबदल तुमच्या शत्रूंना बळ देणार की तुम्हाला गुप्तधनाचा मार्ग दाखवणार, हे कोडं अद्याप सुटलेलं नाही. मकर राशी, ग्रहांच्या या खेळामुळे तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे अचानक उघडले जातील, पण त्यामागे नक्की काय दडलं आहे हे पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. ही ग्रहांची स्थिती तुम्हाला एका अशा वळणावर आणून ठेवेल जिथे सावधगिरी हाच एकमेव पर्याय उरलेला असेल. या ग्रहांच्या भयानक चक्रातून सुटण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय करावे लागतील, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. ग्रहांची ही अदलाबदल तुमच्यावर जे सावट आणत आहे त्यावर मात करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अनिवार्य आहे. हा दिवा लावताना मागे वळून पाहू नका, कारण त्या अंधारात तुमच्या कर्माचे काही जुने पाश तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील. मारुती स्तोत्राचे पठण करणे हा एकच मार्ग आहे जो तुम्हाला या अदृश्य संकटांपासून संरक्षण देऊ शकतो. मकर राशी, ग्रहांचा हा रहस्य संपवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि वर्तनावर कमालीचा ताबा ठेवावा लागेल. काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घालणे हा उपाय तुमच्यावर येणारे मोठे संकट टळू शकतो. ग्रहांच्या या खेळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी भगवान शंकराची उपासना करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू ठेवा. लक्षात ठेवा, ग्रहांची ही शांतता केवळ भास असू शकतो, त्यामुळे उपायांमध्ये केलेली थोडीशी हलगर्जी तुम्हाला महागात पडू शकते. ग्रहांची ही अदलाबदल आणि तुमच्या नशिबाचा हा खेळ आता एका अंतिम वळणावर येऊन पोहोचला आहे. तुम्ही या संकटातून बाहेर पडणार की नशिबाच्या चक्रात पुन्हा अडकणार हे तुम्ही घेतलेल्या सावधगिरीच्या निर्णयावर अवलंबून आहे. हे रहस्य मोठे आहे आणि यापुढील काही दिवस तुमच्यासाठी जीवघेणी परीक्षा ठरू शकतात. स्वतःला सुरक्षित ठेवा आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण नियतीचे संकेत कधीच चुकत नाहीत.